नमस्कार मित्रांनो, बघा वर्गमूळ काढणे दशांश अपूर्णांकाचे जर वर्गमूळ काढायचे असेल तर आपल्या सर्वांना ते अवघड जाते, परंतु अतिशय सोपं आहे. बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपल्याला 0.36 म्हणजेच याचे जर आपल्याला वर्गमूळ काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल. बघा अतिशय सोपी पद्धत आहे. आता या ठिकाणी शून्याच्या नंतर म्हणजेच दशांशच्या नंतर 2 या ठिकाणी काय आहेत, अंक आहेत. म्हणून आपण सरळ या ठिकाणी काय करायचं, 36 लिहायचे आणि एकावर 2 शून्य द्यायचे. 2 शून्य का दिले, दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून 1 वर 2 शून्य दिले. आता हे सोडून घेऊया. आता हे या ठिकाणी वर्गमुळात आहे एवढं लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला यांचा करायचा आहे वर्ग. आता 6चा वर्ग येतो 36 आणि 10चा वर्ग येतो 100. म्हणजे हे आलेलं आहे याचं उत्तर. आता याला संक्षिप्त जर केलं आपण तर या ठिकाणी येते बे त्रिक 6 आणि बे पंच 10. म्हणजेच वर्गमूळ आलेलं आहे 3/5. हे त्याचं वर्गमूळ आलेलं आहे. चला आता काढा 5.4 याचं. 5.4चं वर्गमूळ काढत असताना आपल्याला काय करायचं आहे. बघा या ठिकाणी 5 नंतर 4 म्हणजे दशांश नंतर या ठिकाणी 1 अंक आहे म्हणून आपण इथं देणार आहोत 54 आणि एकानंतर एकावर 1 शून्य देऊया. हे आहे वर्गमुळात. आता आपल्याला इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. 54च्या जवळची या ठिकाणी मूळ असलेली किंवा वर्ग असलेली संख्या आहे 49 म्हणजे 7चा वर्ग आणि 10च्या जवळची वर्गसंख्या असणारे 9 म्हणजे ती आहे 3चा वर्ग. हे झालं याचं उत्तर 7/3. आता याच्यानंतर समोरचं बघूया. बघा 0 नंतर दशांश आणि दशांश नंतर 4 अंक आहेत म्हणून आपण हे वर संख्या दशांश कॅन्सल करून या ठिकाणी फक्त 1 नंतर जेवढे अंक येतील, दशांश नंतर जेवढे अंक येतील तेवढे 1 वर शून्य देऊया. 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 आपण दिलेले आहेत. याला या ठिकाणी सोडवून घेऊया. हे आहे वर्गमूळ. आता 289 17चा वर्ग आहे आणि 10,000 हा 100चा वर्ग आहे. आता हे वर्गमुळाच्या बाहेर आलेलं आहे. आता हे जर सोडून घेतलं तर हे 2 शून्य या ठिकाणी भागाकार जर केला तर 2 अंक सोडून या ठिकाणी दशांश येणार आहे. म्हणजे उत्तर येतं 0.17. हे आहे याचं वर्गमूळ. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे 42.25. तर यामध्ये सुद्धा आपण 42 म्हणजे 4225 लिहून घ्यायचे. दशांश अंकानंतर या ठिकाणी 2 अंक आहेत म्हणून आपण या ठिकाणी 1 वर 2 शून्य देऊया. आता हे सोडून घ्यायचं आहे. आता बघा 4225 हा कशाचा वर्ग आहे, तर हा सुद्धा